शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत खूप मोठं विधान केलेलं आहे। ते म्हणले आहेत आता हे अर्ज दाखल करणं वगैरे आपण बंद करा, आपण हे जे प्रकरण जे 2 वर्षापासून प्रलंबित आहे त्याचा निकाल किंवा त्याची मुख्य सुनावणी आपण ऑगस्टमध्ये घेऊ। तर कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं तुम्ही ऑगस्टची एक डेट द्या। जस्टिस सूर्यकांत म्हणले मी माझं रोस्टर बघतो आणि ऑगस्टमध्ये तुमची ऑगस्टची तारीख तुम्हाला 1 ते 2 दिवसात कळवण्यात येईल। ऑगस्टमध्ये ह्याची सुनावणी होईल, त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व होईल। जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये लागू शकतो। आता ऑगस्टमध्ये ते बोर्डावर येईल, परत ते मॅटर पोहोचायला पाहिजे, त्याच्यावर सुनावणी होणार। पण एक ठळक सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट सांगितलं आहे की आता 2 वर्ष झालेले आहेत आणि आम्हाला ह्या मॅटरचं सोक्षमोक्ष लावायचं आहे। आता ऑगस्टमध्ये आपल्याला समजेल सुनावणी दरम्यान की पक्ष आणि चिन्ह हा एकनाथ शिंदेंबरोबरच राहतं का ते परत उद्धव ठाकरेंना दिलं जाईल। त्यामुळे आज एक खूप मोठं विधान जे सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे। जस्टिस जॉयमाला बागची आणि जस्टिस सूर्यकांत हे खंडपीठ हेड करत होते। मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल हे एकनाथ शिंदेंच्या वतीने अपियर झाले आणि रोहित शर्मा आणि कपिल सिब्बल सिनियर ॲडव्होकेट हे ठाकरेंच्या वतीने आहेत। तर उद्धव ठाकरेंना हा मोठा दिलासाच म्हणावं लागेल, कारण जी अनिश्चितता होती 2 वर्षापासून त्याला आता सुप्रीम कोर्टाने स्वतःहून सांगितलं आहे की ऑगस्टमध्ये तुम्हाला तारीख देऊ, ऑगस्टमध्ये एकदम निकाल अपेक्षित करू नका असं माझं म्हणणं आहे। त्यावेळेस तारीख मिळेल, त्याच्यात सुनावणी होईल 1-2 दिवस, त्याच्यात अजर्नमेंट होऊ शकते। पण जर ऑगस्टमध्ये सुनावणी सुरू झाली तर ह्या वर्षाअखेरीस वर्षाच्या आत शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाकडे जाईल हे आपल्याला स्पष्टपणे समजेल। दरम्यान इलेक्शन आलं तर इलेक्शन पण नाही, दरम्यान इलेक्शन जर आले तर आत्ताची जी परिस्थिती आहे तीच राहील। ऑगस्टमध्ये जी सुनावणी होईल आणि जर निकाल आला सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान किंवा ऑगस्टमध्ये पण मग साहजिक आहे त्या वेळेसच्या परिस्थितीनुसार होईल। पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे। तर उद्धव ठाकरेंचा पूर्ण प्रयत्न असेल की ऑगस्टमध्ये ह्याची सुनावणी व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर हा निकाल लगेचच यावा। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनच्या आधी त्यांचा प्रयत्न तर असणारच आहे। शिंदे गटाच्या वतीने म्हणणं होतं की हे 2 वर्ष झोपा काढत होते, त्यांनी काहीच केलं नाही। सुप्रीम कोर्ट म्हणलं तरी जे काय सगळं असेल 2 वर्ष झालेले आहेत आणि आता आम्हाला ह्याचा सोक्षमोक्ष करावा लागेल कधी ना कधी। तर ऑगस्टची डेट आम्ही तुम्हाला 2 ते 3 दिवसात कळवू आणि अशी तारीख देऊ ज्या तारखेला हे मॅटर ऐकलं जाईल। आता मॅटर ऐकलं गेल्यावर 1 ते 2 दिवस ह्याच्यावर आर्ग्युमेंट होतील, त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व होईल आणि मग निकाल येईल। तर जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली मुख्य मॅटरवर जसं सुप्रीम कोर्टाने आज सांगितलं आहे तर सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत किंवा फार तर फार नोव्हेंबरपर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे। जर ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आधी झालं, नोटिफिकेशनच्या आधी किंवा इलेक्शनच्या आधी, तर उद्धव ठाकरेंना त्याचा फायदा होऊ शकतो। निकाल आता नक्की येणार आहे काही महिन्यातच। अगोदर देखील कोर्टाने सांगितलं होतं की यावरती आपण लवकरात नाही, हे प्रकरण पहिल्याच वेळेस हे आधी सरन्यायाधीश चंद्रचूडांकडे होतं। जस्टिस खन्नांच्या वेळेस सुनावणी झाली नाही। पहिल्याच वेळेस ह्याची सुनावणी जस्टिस सूर्यकांत यांच्या समोर आहे आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं आहे की शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल आम्ही ऑगस्टमध्ये सुनावणी घेऊन याचा सोक्षमोक्ष करू। आता ऑगस्टची आपण वाट बघावी। आता एक आपल्याला कळ तर कोर्टाचा समजला आहे, आधी 2 वर्ष काहीच होत नव्हतं, तारखा पडत होत्या, बोर्डावर येत नव्हतं। तर ते म्हणले ऑगस्टची मी स्पष्ट तारीख आत्ता देत नाही, मी माझं रोस्टर नीट बघेल आणि ऑगस्ट कुठल्या तारखेला हे ऐकता येईल ते तुम्हाला संकेतस्थळावर काही दिवसांमध्ये समजेल की हे प्रकरण ऑगस्टमध्ये कधी सुप्रीम कोर्ट ऐकेल। धन्यवाद। माझ्यासोबत आता